नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24-48 तासातील हवामान अंदाज पाहूया. कमी दाबाचं क्षेत्र कुठे झाले आणि त्या राज्यावर त्याचा काय परिणाम होतो त्याचा थोडासा आढावा घेऊया. सध्या परिस्थिती पाहता उत्तरेकडून पाहायला गेलं तर पश्चिमी आवर्तनामुळे ढगाळ हवामान झालेलं आहे आणि त्या ढगाळ हवामानामुळे त्या साईडलाच पावसाची शक्यता हलक्याच्या पावसाची शक्यता बनते आणि इकडे गुजरातकडून एक ढगाळ हवामान झालेलं आहे आणि कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेलगत तिथे एक ढगाळ हवामान साधारण ढगाळ हवामान आहे ते पण दक्षिणेकडच्या साईडला सरकताना दिसत आहे. ही सध्याची परिस्थिती झाली. पण या 24-48 तासामध्ये काय फरक पडतो त्याचा अंदाज घेऊया. सध्या तरी कर्नाटक साईडला ढगाळ हवामान जास्त दाखवते आणि महाराष्ट्राच्या दक्षिण साईडला दुसरं हवामान दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये दुसरं हवामान दिसत आहे म्हणजे दुसरं ढगाळ हवामान असं दिसतंय. म्हणजे कोरडं वातावरण पण वाटत आहे. आणि इकडे अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. मुंबईपासून ते दूर पश्चिमी साईडला आहे तिथे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि त्या चक्राकार स्थितीमुळे राज्यात उत्तरेकडून कोरडे वाऱ्याचा प्रवाह झालेला वाहत असलेला दिसून येतोय आणि बंगालच्या उपसागरामध्ये स्तब्ध वातावरण तयार झालेलं आहे. ह्या दोन्हीच्या दबावामुळे राज्यातील वातावरण थोडंसं वेगळं म्हणजे थोडासा परिणाम दिसून येतो राज्यावर. तेल वातावरणासाठी थोडासा वेगळं वळण लागलेलं दिसून येतं. उद्यापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र ते समुद्रात ते दूरवरती निघून जाईल आणि राहता राहिला इकडं प्रश्न महाराष्ट्राचा. तर राज्यावरती त्याचा पाहायला गेलं तर उत्तरेकडून कोरडे वाऱ्याचा प्रवाह रात्रीतून जास्त जाणवतोय. दिवसाही उत्तरेकडूनच वारे वाहणार आहेत. पण तापमानाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर आणि वाऱ्यांचा वेग जालना आणि हैदराबाद या पट्ट्यात थोडासा जास्त दिसत आहे आणि इकडे सांगली सोलापूर ह्या भागात वाऱ्यांचा वेग कमी आहे त्यामुळे उष्णता जाणवणार आहे. आणि ते पाहायला गेलं तर दक्षिण साईडला समुद्रात अरबी समुद्रात सुद्धा एक स्तब्ध शांत असं वातावरण आहे. 10-15 किलोमीटर प्रति तास वारा एवढं म्हणजे कमी वेगात चाललेला वाहत्याला दिसून येतोय. आणि बंगालच्या उपसागरामध्ये पण तशी परिस्थिती आहे. ह्याच्यामुळे कोरडे वारे वाहत असल्यामुळे रात्रीतून तापमान थोडंसं घसरल्यासारखं वाटेल पण तेवढं काही घसरणार नाही आहे. पण थोडंसं गारवा वाटेल आणि दिवसाचं तापमान मात्र कडाक्याचं ऊन उद्या जाणवण्याची शक्यता आहे. तो भाग म्हणजे सांगली सोलापूर इकडे अकोले परिसर नांदेड चंद्रपूर आणि नागपूर ह्या परिसरामध्ये कडाक्याचं ऊन जाणवणार आहे. आणि जास्तीत जास्त कडाक्याचं ऊन पाहायला गेलं तर इकडे किनारपट्टी साईडला दापोली रत्नागिरी या ज्या आहे ह्याच्या पूर्व साईडला किनारपट्टी साईडला जास्त ऊन दाखवणार म्हणजे तापमान वाढ दिसून येणार आहे. साधारणतः तो प्रदेश पाहायला गेला तर गोरेगाव चिपळूण हे जो परिसर आहे 39 ते 40 सेंटीग्रेड उद्या तापमान होणार आहे. आणि खापोली कल्याण डोंबिवली ह्या भागात सुद्धा 39-40 सेल्सिअस तापमान उद्या नोंद व्हायची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत ह्या साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये सांगितल्याप्रमाणे 40 पार करण्याची किंवा 40ला घासाघाशी करण्याची शक्यता गेल्या हवामान अंदाज साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये वर्तवली होती. ढगांचा प्रभाव पाहायला गेला तर पहाटे पहाटे अरबी समुद्रातच पावसाचे ढग कर्नाटकच्या किनारपट्टीलगत दिसून येत आहेत आणि इकडे चेन्नई या साईडला सुद्धा हलक्याच्या पावसाचे ढग दिसत आहेत. एकंदरीत कर्नाटकच्या किनारपट्टीलाच पश्चिम साईडला मंगळूर वगैरे याच्या भागातून हलक्याच्या पावसाचे ढग तयार होणार आहेत. कन्नूर काजीकोट ह्या भागात हलक्याच्या पावसाचे ढग तयार होण्याची शक्यता उद्या 24 तासामध्ये 48 तासामध्ये जाणवत आहे. आपल्या सांगली कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये गोव्या साईडला ढगाळ हवामान परिस्थिती चांगली दिसून येत आहे. आणि इकडे पावसाचा अंदाज घ्यायला गेला तर महाराष्ट्रात कुठेच पावसाची शक्यता दिसून येत नाही. कर्नाटक साईडला कर्नाटकात संपूर्ण भागात कुठेच नाही पण किनारपट्टीला थोडंसं पावसाची शक्यता हलक्याच्या जाणवत आहे. ह्या हवामान अंदाजामध्ये एवढंच. धन्यवाद.